जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या भिवरेच्या तिरी कट धरनिया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरोनी राहीन जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरोनी राहीन जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जुया सुरांचा काळ भक्त जन प्रतिपाळ खेळे हा लाघवे सकळ तयाच्या भाळ पायावरी जुया आसुरांचा काळ भक्त जन प्रतिपाळ खेळे हा लाघवे सकळ तयाच्या भाळ पायावरी जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जुया गोपाळांच्या मिळी खेळी जुया गोपाळांच्या मिळी खेळू खेळे वनमाळी खेळू खेळे वनमाळी रसातळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा जो या गोपाळांच्या मेळी खेळू खेळे वनमाळी रसातळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जो हा लावण्य पुतळा जयाचे अंगी सकळ कळा जयाची गळा वै जयंती माळा तया वेळोवेळा दंडवत जो हा लावण्य पुतळा जयाची अंगी सकळ कळा जयाचे गळा वै जयंती माळा तया वेळोवेळा दंडवत जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन
जगजीवन नारायण गाईन गुण तयाचे जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गाईन गुण तयाचे जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी आईशी जयाची दासी जो हा तेज पुंज राशी सर्व भावे त्यासी तुका शरण जयाची नाम पापनाशी लक्ष्मी आईशी जयाची दासी जो हा तेज पुंज राशी सर्व भावे त्यासी तू का शरण येणे हा जीव दिला दान तयाचे करीना चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे जिने हा जीव दिला दान तयाचे करीना चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानीश्वरासी सहजति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मणि रिवतम सरसी नाशयति विघ्नम या कुंदेंदु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूति वीरदेवी सदा वंदिता समपतु सरस्वती भगवती निशीस जाड्यापह मुकं करोति वाचालं पंगुलं गयते गिरिं यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवम् नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समोर ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो या पादे पनिकाली आज स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माती असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तकलेश नाशा गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलौकिकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन
करता एकची श्री रघुनंदन। जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम। जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं। ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम्। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा, श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता राम मत्पिता रामचंद्रा, स्वामी रामो वत्सका रामचंद्रा, सर्वस्व मे रामचंद्र दयाल, रनन्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधर श्री गंगाधर, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधर श्री गंगाधर, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो नारायण वेद पारायण श्रीमद नारायण भगवत नारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण ओम नमो नारायण वेद पारायण श्रीमद नारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण भगवत नारायण वेद पारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय 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 जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी 240 ते 250 ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो समेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे तैशे दोष हे मूर्त अंगी वाजो अस्ति पाहत हे जानताही केवी येत प्रवर्तावे ऐशे प्रार्थती अवसरी मने देवा अवधारी या कल्पमशाची थोरी सांगेन तुझ जैसे काष्टे काष्ट मतिजे तेतवनी एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वलने पैसा गोत्राची परस्पर जरी वद घडे मत्सरे तरी तेने महादोष घोरे कुळची नासे मनवुनी येणे पापे वंशज धर्म लोपे मग अधर्माची आरोपे कुळा माझी हे सारा सार विचारावे कवने काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुषती हस्ता दिपू दवडीजे मग अंधकारी राहाटीजे तरी उजोची काडखळीजे जया परी तैसा कुळी कुळक्षय होया तय वेळी तो आद्य धर्म जाय मग आन काही आहे पापा वांचुनी
जय यम नियम ठाकती तेत इंद्रिय सैरा विचरती मनवुनी व्यभिचार घडती कुळ स्त्रियांशी उत्तम अधमी संचरती ऐशे वर्णावर्ण मिसळती तेथे समूळ उपडती जाती धर्म जैसे चोहाटी जैसे चोहटाची ये बळी पावी जैसैरा कावळी तैसा तैशी मापापे कुळी संचरती जैसी चोहटाची ये बळी पावी जैसैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 26 म्हणजे ब्रह्मपत्राचा पहिला भाग, पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायाचा आज 6वा भाग आहे। म्हणजे सुंदरकांडातल्या 26व्या अध्यायाचा 6वा भाग। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। ऐसे चिंतिता हनुमंता मंदोदरी लंकाणात सुई सांगी स्वप्नावस्था दुःख वार्ता अति दुःख पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा 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 तुझी ये चरणीचे तुक्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैशे गाईन मी तुझ जनासवी काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभु ते तुमचेच शिकविले मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 26व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील पहिल्या अध्यायाच्या 6व्या भागाला शिवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात लक्ष्मण दादा पत्र वाचत आहेत। ब्रह्मपत्रामधला मजकूर अशा पद्धतीचा आहे भाविक हो की हनुमंत या लंकेमध्ये घरधांडोळी घेत असताना सीतामाऊलीची शुद्धी करत असताना विभीषण महाराजांच्या महालाला गेले। तिथं भक्तियुक्त वातावरण पाहिलं। हनुमंत याला आनंदी आनंद झाला। त्या भजनामध्ये गुप्त रीतीनं अदृश्य हनुमंतराय तल्लीन झाले आणि तिथून पुढं सीतामाऊलीचा शोध घेण्यासाठी राजा रावणाच्या राजमहालाला हनुमंतरायाची स्वारी आली। मंचकावर राजा रावण
राजा रावणासोबत एक सुंदर स्त्री हनुमंतरायांनी पाहिली, जी प्रत्यक्षात मंदोदरी म्हणजे राजा रावणाची पत्नी होती. पण हनुमंतरायाला वाटलं ही सीता आहे. हनुमंतरायाने क्षणभर विचार केला, जर ही सीता असेल आणि राजा रावणाला अनुसरली असेल तर या दोघांचा घात करायला मी फार वेळ लावणार नाही. असा विचार हनुमंतराया करत असताना मंदोदरी राजा रावणाला बोलू लागली, महाराज मी रात्री एक स्वप्न पाहिलं. स्वप्नामध्ये मी खूप घाबरले. अनिवार्य अशा प्रकारे दुःखांच्या घटनांचा समूह असणारं स्वप्न मला पडलं. अतिशय दुःखी स्वप्न पाहून मी झाले. मंदोदरी राजा रावणाला सांगू लागली, आत्ताची देखिले म्या स्वप्नी सीता ठेविली अशोकवनी, तिचे कैवारा लागोनी आला क्षोभोनी महारुद्र. मंदोदरी राजा रावणाला सांगू लागलेली आहे. हनुमंतराया गुप्त रीतीने ऐकू लागलेली आहेत. असं ब्रह्मपत्राचं वाचन चालू आहे. रामराया सहित हनुमंता सहित नळनीळ जांबुवंत अंगदा सहित सुग्रीवा सहित सगळी वानर मंडळी हे ब्रह्मपत्र लक्ष्मणाच्या मुखातून ऐकत आहेत. मंदोदरी म्हणते, मी स्वप्न पाहिलं. स्वप्नामध्ये तुम्ही रामरायाची सीता अशोक वनामध्ये आणून ठेवलेली आहे. तिचा कैवार घेऊन महारुद्र अवतार असणारा एक वानर म्हणजेच हनुमंतराया रागाला गेलेला आहे आणि कैवारासाठी त्याचं लंकेमध्ये आगमन झालेलं आहे असं मी स्वप्नामध्ये पाहिलेलं आहे. अशी मंदोदरी राजा रावणाला सांगते. क्रौंच्या प्रिय भगिनी तुम्हासी ते मारो आणि पडलंकेसी, सवेची आला तो लंकेशी, सीता शुद्धीशी साधावया. तो महारुद्र अवतार असणारा हनुमंतराया तो पहिल्यांदा पडलंकेमध्ये गेला. तिथं क्रौंचेचा नाश केला. तिथल्या दुष्ट दुराचारी राक्षसनी संपवल्या आणि हनुमंतरायाचं आगमन सीताशुद्धीसाठी लंकेमध्ये आता झालेलं आहे असं मी स्वप्नामध्ये पाहिलेलं आहे. अशी मंदोदरी राजा रावणाला सांगते. माझे तुम्हासी विज्ञापन समूळ ऐका माझे स्वप्न, सीता रक्षाणी अशोकवन दूत धावून ते गेला. मी स्वप्नामध्ये काय काय पाहिलं पतिदेवा रावण महाराज, तुम्ही नीट ऐका, समूळ ऐका, म्हणजे तुम्हाला स्वप्न माझं लक्षात येईल असं मंदोदरी म्हणते. अशोक वनामध्ये ज्या रामरायाच्या कांतेला तुम्ही सीतेला ठेवलेले त्याच अशोक वनामध्ये हा रामाचा दूत सीता माऊलीचं संरक्षण करण्यासाठी, आश्वासन देण्यासाठी, भेटी घेण्यासाठी रामभक्त महारुद्र अवतार हनुमंतराया तेथे गेलेला आहे असं मी स्वप्नात पाहिलेलं आहे. घेवणी सीतेने भेटी अशोक वनाची उत्पाटी, स्वप्न देखिले म्या दृष्टी राक्षस कोटी मारिले. त्या रामभक्ताने महारुद्र अवतार असणाऱ्या हनुमंतरायानं अशोक वनामध्ये आपल्या रामरायाच्या स्वामिनीची भेटी घेतलेली आहे. अशोक वनाचा उपाडा केलेला आहे. कोट्यावधी राक्षसांना या रामदूत हनुमंतानं वानरानं मारलेलं आहे असं मी स्वप्नात पाहिलेलं आहे. अशी मंदोदरी राजा रावणाला सांगते. 14 शस्त्र बनकर 80 शस्त्र किंकर, जंबुमाळी प्रधान पुत्र अखया कुमार मारिला.
या महारुद्र अवतार असणाऱ्या हनुमंतरायांनी 14,000 बनकराचा काटा काढला. 80,000 किंकरांना यमसदनाला धाडलं. प्रधान पुत्र असणारा जो जम्बूमाळे, त्या जम्बूमाळ्याला मारलं. त्याचबरोबर अख्या कुमार ही मारलेले, जो आपला लाडका मुलगा आहे, त्या लाडक्या मुलाचाही काटा महारुद्र अवतार असणाऱ्या रामभक्त हनुमंतानं काढलेला आहे. अशी मंदोदरी राजा रावणाला स्वप्नात पाहिलं म्हणून सांगू लागलेले. आखया पट्टीला शिळी त्याच्या कैवारा सवंदळी, इंद्रजित गांजडी महाबळी, लंका होळी तेने केली. अखयाला मारलं म्हणून त्याचा कैवार घेऊन इंद्रजित गेला. पण इंद्रजिताला सुद्धा त्या वानरांनी सळो की पळो करून सोडलं. इंद्रजिताला सुद्धा त्याच्या सैन्यासह त्या वानरानं गांजलं गेलं आणि लंकेची होळी केली. सगळी अख्खी लंका पेटवून दिली असं मी स्वप्नात पाहिलं. मंदोदरी सांगते. ऐशे देखोनी कंदान, जागी झाले गजभोजन, शिवस्मरणे शुद्धाची मन, केले शयन वाम भागी. मंदोदरी म्हणते असं भयंकर स्वप्न पतिदेवा मी पाहिलं. स्वप्नामध्ये मी घाबरले, खडबडून जागी झाले. उठले, पाणी घेतलं, चूळ भरली, शिवशंकराचं स्मरण केलं आणि परत येऊन मंचकावर तुमच्या वामभागी मी शयन केलं. तुमच्या डाव्या बाजूला येऊन मी झोपले. अशी मंदोदरी राजा रावणाला सांगत आहे आणि हनुमंतराय तिथं ऐकत आहेत. तव देखिले दुर्धर स्वप्न, श्री सागर बुजोन, लंके आले वानर सैन्य, राक्षस दळन करीतची. परत पुढे मंदोदरी सांगू लागली. अहो तुमच्या डाव्या बाजूला येऊन मी डाव्या कुशीवर झोपले. परत मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काय पाहिलं म्हणाल तर ऐका म्हणते. 400 कोसाचा समुद्र आहे ना, त्या समुद्रावर मोठमोठ्या शिळा पर्वत समुद्रामध्ये टाकून सेतू बांधून सगळं वानर सैन्य लंकेला आलेले आणि राक्षसांचं निर्दळन करू लागलेले, आपलं राक्षस कुळ संपवू लागलेले आहे असं मी स्वप्नात पाहिलं. रामे मारिला कुंभकर्ण, लक्ष्मणे वदिला इंद्रजित आपण, तुम्हावरी वखटे स्वप्न, म्या संपूर्ण देखिले. रामरायांनी कुंभकर्णाला उभा चिरून मारलेला आहे. लक्ष्मणानं इंद्रजिताला संपवलेलं आहे. तुमच्यावर भयंकर अशा प्रकारचं संकट आलेले, तुमच्यावर अनिष्ट आलेले असं मी स्वप्नात पाहिलेले आहे. अशी मंदोदरी राजा रावणाला सांगू लागलेले. दाही शिरे भूमीवरी, लोळती श्रीराम बाणधारी, सांगता भुलाली मंदोदरी, शंक करी पती शोके. मंदोदरी पडलेलं स्वप्न सांगत होती. राजा रावण तिच्या शेजेला ऐकत होता आणि राजा रावणाला मंदोदरी म्हणते, रामराया तुमच्या बरोबर युद्ध करू लागला हे स्वप्नात पाहिलं. कुंभकर्णाच्या नंबरानंतर तुमचा नंबर मरणाचा आला. रामरायाच्या बाणानं तुमची 10च्या 10 मुंडकी छेदून जमिनीवर पाडली. असं सांगता सांगता मंदोदरी भुलली आणि रावणाच्या नावानं आक्रोश करून आरडाओरडा करून रडायला लागली. पतीबद्दल शोक करायला लागली.
रावणा सम्मुख बैसोन मने चुडियासी पडले खाण पुढती करिता शंख स्फुरण धरी रावण धावणी. आता दोघे एका मंचकावर आहेत, पलंगावर आहेत, पती पत्नी शेजेला आहेत आणि पडलेलं स्वप्न बायको नवऱ्याला सांगते. स्वप्नामध्ये नवरा मेलेला पाहते असं राजा रावणाच्या तोंडावर राजा रावणाला मंदोदरी सांगते. मोठमोठ्यानं हंबरडा फोडून रडायला लागते, आक्रोश करते. माझ्या आहेवपणाला डाग लागला, मी विधवा झाले, माझा चुडा फुटला गेला, माझं कुंकू पुसलं गेलं, माझा नवरा मला सोडून कसा गेला असा आक्रोश मंदोदरी करू लागली. आदळ आपट करून घेऊ लागली, शोक संताप व्यक्त करू लागली. एवढंच नाही, दोन्ही हातानं बोंबलायलाही लागली. पतीबद्दलचं दुःख व्यक्त करत असताना शोक करायला लागली. हे राजा रावणानं पाहिलं. राजा रावणानं मंदोदरीला सावरण्यासाठी धावून तिला धरलं, सावध करण्याचा प्रयत्न केला. रावण म्हणे मज जिता तू का खेद करशी वृता शिर न देखे तुमचे माता मिथ्या वार्ता जिन्याची. रावण म्हणतो अगं मी जिवंत आहे, अजून मेलो नाही, बघ तुझ्या समोर आहे. मंदोदरी म्हणते काय करायचंय आता, मी स्वप्नात बघितलं म्हणले तुमच्या धडा वेगळी 10 शिर रामरायाच्या बाणानं धरणीवर खंडून पाडलेली. तुम्हाला आता शिर नाही, तुमचं नुसतं धड शिल्लक राहिलेलं आहे अशी मंदोदरी राजा रावणाला बोलते. रावणे पोटासी धरून प्रियसी करी समाधान येरी मने मिथ्या नव्हे स्वप्न आले विघ्न आणि वार. रावणानं आपल्या लाडक्या बायकोला महाराणीला पोटाला धरलेलं आहे, तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रिया सखी जीवलग असणारी मंदोदरी तिला समजावून राजा रावण सांगू लागलेले आहे. पण मंदोदरी म्हणते नाही हो, माझं स्वप्न कधी खोटं होणार नाही, मी स्वप्न पाहिलेलं आहे आणि तुमच्यावर आता काळाचा घाला येणार आहे हे मी स्वप्नात पाहिलेलं आहे. सगळ्यापाशी वशिला चालतो, यमाजवळ कुणाचा वशिला चालतो का? यम कधी लाच घेतो का कुणाची? कोणावर दयामया दाखवत नाही. त्याची वेळ सरली की अगदी तो येतो आणि त्याला घेऊन जातो. असं मी आता स्वप्नात पाहिलेलं आहे आणि हे विघ्न अनिवार्य आहे. तुम्ही मरणार म्हणजे मरणार म्हणजे मरणार ही आता मला खात्री पटलेली आहे. मी विधवा होणार, माझे आहेव पण आता संपणार. ह्या माझ्या स्वप्नाला तुम्ही किरकोळ समजू नका. स्वप्न कुठं खरं असतं का? ते स्वप्नात पाहिलेलं असतं असं म्हणत बसू नका अशी मंदोदरी राजा रावणाला सांगते. चरणी ठेव या माता मंदोदरी म्हणे लंका नाता अशोकवनी ठेविता सीता कुळाचे घात ते करी. राजा रावणाच्या पायावर मंदोदरीनं आपलं डोकं टेकवलेलं आहे, धाय मोकलून रडू लागलेली आहे, हात जोडून राजा रावणाला विनंती करू लागलेली आहे. मंदोदरी म्हणते माझं ऐका, अशोक वनामध्ये रामरायाची कांता तुम्ही चोरून आणून ठेवलेली आहे ना, ती तिथं ठेवणं योग्य नाही. जर ती अशोक वनामध्ये ठेवली तर आपल्या कुळाचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. कुळाचा घात
सीता करून टाकल. सीताच्या कैवारार्थ सगळे येतील आणि लंकेमधले सगळे राक्षस, सगळं कुळ, रावणाचा सहपरिवार, रावण, कुंभकर्ण, इंद्रजित, सगळे 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 एकदाच संपवतील आणि सगळे मरणाच्या दाढेत जातील. म्हणून अशोकवनामध्ये सीता ठेवणं योग्य नाही, अशी विनंती राजा रावणाला मंदोदरी करते. सोये अर्पण या सीता शरण रिघावे श्री रघुनाथ, निवारे जन्म मरण कथा अक्षयता सुखरूप. मंदोदरी म्हणजे राजा रावणाची सत्यपतिव्रता पत्नी स्वतःच्या पतीला म्हणजे राजा रावणाला शिकवते, सांगते, विनंती करते. म्हणते रामरयाची आणलेली बायको, रामरयाची सीता रामरयाला परत द्या. रामाला शरण जावा, त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. माझं चुकलं म्हणा, रामरयाला क्षमा मागा. रामराया नक्की तुम्हाला क्षमा करेल. भगवान परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, कनवाळू आहे. तो तुम्हाला माफ करून टाकेल आणि तुमच्या या कुळाचं हित होईल. तुमची जन्म मरणाची कथा निवारली जाईल आणि अक्षय सुख तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून तुम्ही रामरयाची चोरून आणलेली कांता त्याची त्याला परत द्यावी. रामरयाला शरण जावं, क्षमा मागावी, तर तुम्हाला अक्षय सुख प्राप्त होईल. दुःखाला सामोरं जावं लागणार नाही. अशी मंदोदरी राजा रावणाला सांगते. पण राजा रावण मंदोदरीचं ऐकतो का? का ऐकत नाही? मंदोदरी चुकीचं सांगते का? याचं चिंतन आपण पुढील प्रसंगामध्ये करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरां दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी. मी कळा कुसरी काहीच निनी, बोलतो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरी, हरितो जगतो नाही भिन्न वपू. यति यशमति परमार्थ गती स, नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिका, व्यासांबरीश शुक शौनक, भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिरेव जगत जगदेव हरी, हरितो जगतो नाही भिन्न वपू. यति यशमति परमार्थ गती स, नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक, व्यासांबरीश शौनक शुक शौनक, भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा,
गरुड ध्वजा करुणा करा शस्त्रपादा शस्त्र करा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाई सगुणा निर्गुणा जगत जनित्या जग जीवना वसुदैव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्या माझी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ नारायणा श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तम अधोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तम दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल